उद्धव ठाकरे आज ओमराजे निंबाळकर आणि संजय जाधव यांच्या मतदारसंघात गद्दारांना आणि ठाण्यातील गद्दारांच्या शिरोमणी यांना धडा शिकवायचा आहे. परभणीतून ठाकरेंचा हल्ला बोल. मी कर्जमुक्ती केली होती, महायुती सरकार कर्ज माफी देतंय. ठाकरेंची टीका. माफी गुन्हेगारांना दिली जाते, शेतकऱ्यांना नाही. मी शेतकऱ्यांना कर्ज मुक्त केलं होतं. ठाकरेंचा हल्ला बोल. परभणीतील सभेतून संजय राऊत यांची संजय जाधव यांच्यावर टीका. शिव्यांची लाखोली वाहत साधला निशाणा. चापटी मारून नाही, तुडवून दाखवणार. राऊतांचा इशारा. तर मोदींना 12 वर्षात विकास सापडला नाही, यांना काय विकास सापडणार. राऊतांचा टोला. लोहगडावर केतन अग्रवालच्या हत्येचं रिक्रिएशन सुरू. सिया आणि चेतनला घेऊन पोलीस लोहगडावर. हत्येची घटना कशी घडली याबाबत आरोपींकडून माहिती घेणं सुरू. पोलिसांकडून आज लोहगड सर्वसामान्यांसाठी बंद. केतन अग्रवाल हत्या प्रकरणामध्ये आणखी एक धक्कादायक माहिती समोर. लोहगडावरून केतनला कसं ढकलायचं याची सिया आणि चेतननं केली होती रंगीत तालीम. हत्या कशी करायची हे गुगल आणि यूट्यूबवर केलं होतं सर्च. भिवंडीमध्ये टीईटी परीक्षेचा पेपर फुटला. आज होणारी टीईटीची परीक्षा पुढे ढकलली. भिवंडीतून तिघांना पोलिसांनी घेतलं ताब्यात. 1.5 कोटी रुपयांना विकला जाणार होता पेपर. मुख्यमंत्र्यांकडून एसआयटी चौकशीचे आदेश. लोकल हत्याकांडानंतर मुंबईमध्ये पुन्हा चाकू हल्ल्याची घटना. धक्का लागल्याच्या किरकोळ कारणावरून 35 वर्षीय तरुणावर चाकून हल्ला. हल्ल्यानंतर चाकूचा धाक दाखवत आरोपी फरार. मुंबईमध्ये 30,000 लोकांना मारण्याचा प्लॅन. रिकाम्या कॅप्सूलमध्ये झिंक फॉस्फॉइड घालून वाटप. भायखळ्यामध्ये मोहरम मिरवणुकीतली घटना. आरोपी पेन किलरच्या नावाखाली वाटत होता विषारी गोळ्या. राज्यामध्ये आजपासून 1 जुलै दरम्यान हलका ते मध्यम पावसाचा अंदाज, तर 2 ते 6 जुलैपासून मुसळधार पावसाचा इशारा. जून महिन्यामध्ये जाणवला एल निनोचा प्रभाव. मुंबईला सर्वाधिक पाणी पुरवठा करणाऱ्या तानसा तलावानं गाठला तळ. धरणामध्ये अवघा 0.77% पाणीसाठा शिल्लक. 2 दिवसात तानसामधून पाणी पुरवठा बंद होण्याची शक्यता.